हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कुछ न्यू या चॅनलवरती। इथे आर्ट, क्राफ्ट, होम डेकोर, स्टोरेज आयडिया असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। घरामध्ये जागा कितीही असो तरी स्टोरेजसाठी कधी ना कधी ती कमी पडतच असते। तर त्यासाठी मी हा आयडिया घेऊन आलेली आहे। यासाठी तुम्हाला लागेल कोणताही पॅन्ट जो स्ट्रेचेबल असेल। मी नाईट पॅन्ट यूज करत आहे। यासाठी तुम्ही लेगिन्स पॅन्ट देखील यूज करू शकता। लेगिन्स पॅन्टचा अपर पार्ट तुम्ही यासाठी यूज करू शकता। पॅन्टला मी मिडलमध्ये कट करून दोन्ही पाय सेपरेट करून घेतलेले आहे। आता जी पण ब्लँकेट तुम्हाला स्टोअर करायची आहे तिला अशा प्रकारे गोल गोल करून फोल्ड करून घ्यायचे आहे। फोल्ड थोडासा टाईट करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठा देखील करू शकतो, पण त्याचा लुक लोडसारखा नाही येणार। आता मी या ब्लँकेटला छोट्याशा दोरीने गाठ बांधून घेतलेली आहे, जेणेकरून ब्लँकेट आपला ओपन नाही झाला पाहिजे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही बांधू शकता किंवा स्किप देखील करू शकता। पण जेव्हा आपण लोड पॅन्टमध्ये इन्सर्ट करतो तो इझिली जाईल आणि ओपन नाही होणार, यामुळे मी दोरी बांधलेली आहे। अशा ब्लँकेटचा यूज आपण फक्त हिवाळ्यामध्ये करतो आणि हे स्टोअर करण्यासाठी जागा देखील खूप लागते। त्यामुळे असे ब्लँकेट तुम्ही लोडमध्ये कन्वर्ट करून इझिली यूज करू शकता। तुम्ही अशा पॅन्टऐवजी प्रिंटेड पॅन्ट देखील यूज करू शकता, त्याने याचा लुक आणखीन छान येईल। कोणी ओळखूसुद्धा शकणार नाही की हा लोड आपण ब्लँकेटपासून बनवलेला आहे। अशा प्रकारे आपण हळूहळू ब्लँकेट पॅन्टमध्ये इन्सर्ट करत जाणार आहोत। जर तुमचा पॅन्ट साईजमध्ये थोडासा मोठा असेल तर तुम्हाला एवढं स्ट्रगल करण्याची गरज नाही, तो खूप इझिली आतमध्ये जाईल। माझ्या पॅन्टची साईज जराशी छोटी आहे, त्यामुळे मला थोडंसं स्ट्रगल करावं लागत आहे। हा पॅन्ट खालच्या साईडला थोडासा नॅरो आहे, त्यामुळे हा यापेक्षा वर येऊ शकत नाही। तुमचा पॅन्ट जर वरून खालीपर्यंत सेम साईजचा असेल तर तुम्हाला हा काटापिन लावायची गरज नाही। तुम्ही काटापिनऐवजी इथे सिलाई देखील करू शकता, पण मी इथे काटापिनचा यूज करत आहे। काटापिन इथे तुम्हाला आतल्या साईडने लावायचा आहे। आता दोन्ही साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्यासाठी इथे मी तुम्हाला 3 ऑप्शन देत आहे, तुम्ही त्यापैकी कोणताही यूज करू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ना ते रगमध्ये इन्सर्ट करू शकता। सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही साईडचा फॅब्रिक गोळा करून रबर बँडने टाय करू शकता। आणि थर्ड ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळा फॅब्रिक गोळा करून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे काटापिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे। व्हिडिओ जर तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कुछ न्यू या चॅनलला। आणि कमेंट्सद्वारा नक्की कळवा की हा आयडिया तुम्हाला कसा वाटला आणि असा आयडिया तुम्ही कधी यूज केलेला आहे का।